नकल करायला काकाची नकल करायला हा हॅलो गाईज, तर कशा आहात तुम्ही सगळे? तर पुन्हा एकदा आपल्या छोट्याशा ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर समजत पहिले तुम्हाला सांगतो, मी ब्लॉग चालू केलेला आहे मुंबईहून, माझ्या मावशीच्या घरून, मुंबईहून पियाच्या घरून चालू केलेला आहे ब्लॉग. तर मी पोपट त्या दिवशीच मुंबईला आलेलो आहोत दोघं पण. तर ब्लॉग तर चालू केलेला आहे. आता आम्हाला जायचं आहे बाहेर फिरायला जायचं आहे. तर आता आम्ही जेवण करून मस्त उगं फ्रेश होऊन आंघोळ्या करून कपडे घालून निघालेलो आहोत. काका ते आणि तयारी करायला त्याच बाहेर जायची, फ्रेश होईल. तर तोपर्यंत आपण जाऊयात खाली. चला, कोण कोण निघाले फिरायला ती पण दाखवतो. चला, आपला पोपट एक, मी एक आणि काय हिमांशूकडे बघ. हिमांशू, मम्मीचे केस इतर चालू आहेत आता सध्याला. आता मेकअप झाल्याच्या नंतर निघूया आपण खाली. काकाची पण तयारी चालू आहे. ही बघा तिकडे काका आहेत, काकाची पण तयारी चालू आहे. पियाची पण आहे, ही पण आहे आणि ही पिया एक. चला या खाली, आम्ही खाली जातो. तर गाईस आता निघालो आम्ही खाली समजेजण. 1 2 3 4 पिया एक गेला खाली, काका एक इथं निघालो आता खाली. तर गाईस आम्ही वाट बघत थांबलेलो आहो. ऑटोची नाही, बसची वाट बघत थांबलेलो आहो. समजेजण पुरी फॅमिली हायवे साईडला रेल्वे स्टेशनवर आलेलो होतो आम्ही. तिकीट काढायला आहे पिया, बघू शकता इथं तिकीट काढायला आहे. आणि आम्ही तिकीट काढायला आलो. मम्मी ती बघा कुठं आहेत, निघाली का नाही रे? झूम करून दाखवतो. नाही आले आणि इथं आहेत. हां आता निघाली ती काका. ही बघू शकता काका. मम्मी पण दिसत आता. हे बघू शकता मम्मी आणि काका आता निघाले तिथून. आम्ही आलोत इथं तिकीट काढाय. आणि त्यांनी कुठं आहेत माहिती का? हे बघू शकता तुम्ही. हे बघा काका आणि मम्मी तिकीट काढलेलं आहे. पियानं आपल्या पियानं तिकीट काढलेलं आहे. आता जाऊ, ट्रेनची वाट बघत थांबूयात. ट्रेन आली की लगेच निघूयात. हे बघा आलेली आहे जोडी. ही बी ट्रेन आलेली आहे, हे बघू शकता. ट्रेन मध्ये जाऊयात आता लगेच आपण. झूम करू का कुठला? आले हा फेरा आपण निघाला थेट उडवून पाहिजे. बीटी स्टेशन लास्ट स्टॉप, CST स्टॉप. ह्याच्या पहिल्याच्या ब्लॉक मध्ये पण काढला होता मी. माझ्या भावाचं नाव मुंबईमध्ये पण फेमस आहे. मुंबईमध्ये फेमस आहे माझ्या भावाचं नाव. 1 घंट्याच्या जवळ होत आला. आम्ही नुसतं चलायत लागलो. पाय दुखायला लागले आमचे. हे बघा फोटो, हजाली गेट ऑफ इंडिया. अरे काय भारी फोटो आहेत यार. बाबा ड्रॉइंग केलेली आहे. बघ ना किती भारी आहे. हा बघ ना, हे बघ किती बारीक ह्यानं काढलेला आहे. हा 150 रुपये पेंटिंग आहे का? रस्ता हरवलो यार. काकाच्या पण ध्यानात नाही. आम्हाला कुंकड आणले की कुंकड नाही की आम्ही रस्ताच हरवलो. काका तर बोलायले तर रस्ता हरवला म्हणून. अर्ध्या घंट्यापासून आम्ही चलतच राहिलो आणि आमची मंजिल आली नाही आणि चलायला लागलो आम्ही. बघा काका पुढे आहेत, हाताच्या भाया बिया वरी करून चालायला लागलेत. पण कुठं नेलेत की कुठं नाही की काय समजतच नाही आम्हाला. हां ही बघा यार, काय बिल्डिंग दिसते यार मुंबईची, खतरनाकच. मधलं पण किती भारी दिसायले. चल ना घुस मध्ये जाऊ. आला आम्ही आकाश एवढं आमच्या मंजिल पशी. काकाने आणलं बरोबर. मजाक करत होते, त्यांनी खोटं बोलत होते, मजाक करत होते की हरवला रस्ता हरवला, चुकलो म्हणून. पण नाही, बरोबर कुछ पाने के लिए कुछ खोना पड़ता है. ले घामाला 1 घंटा चाललो का घरी. 1.5 घंटा नजारा पण बघत आलो ना आपण. ही बघा आलेलं गेट ऑफ इंडियाला. ही ताज हॉटेल साईडची बिल्डिंग मोठी. बघू शकता पब्लिक किती आहे. पब्लिक बघू शकता किती आहे बघा.
गेल्या वेळी एक ब्लॉग टाकला होता मी आपला फॅशन ट्रीटचा टाकला होता. मी फर्स्ट ब्लॉग आहे मुंबईचा, गेट ऑफ इंडियाचा आणि ताज हॉटेलचा. हे बघू शकता. ताज हॉटेल आहे ना हे? ताज हॉटेल आहे ना? हे नाही रे, हे पण आहे. अरे झालेलं आहे आमचं फोटोशूट, थोडंसं घुमणं, समुद्र बघणं, झांज बघणं समजा झालेलं आहे. आता चाललोत आम्ही घराकडं. निघालो दमादमानी. आता बाहेर निघलो. ही गेट ऑफ इंडिया तिकडे बाहेर निघलो. आता चाललो आता घराकडे आम्ही. चला बघू घरी. ते सगळं ब्रिटिशर्सनीच मानलेलं आहे. आमचं प्लॅनिंग थोडा चेंज झालेला आहे. आम्ही घरी नाही तर दुसऱ्या लोकेशनला चाललेलो आहोत. आम्ही सगळेच निघालेलो आहोत दुसऱ्या लोकेशनला. आता बघूयात कुठे जायचे ते, कोणतं लोकेशन आहे ती. काका नाही आहेत आपले, काका पुढे चाललेले आहेत. आता बस नाही तर टॅक्सी पकडूयात, मग जाऊयात. चला आता दुसरा नजारा कुठला आहे ते बघूत आपण. बिल्डिंगाचं पण नजारा काय अलगच आहे. पण हा एकदम रौनक दिसते, रौनक बिल्डिंग मध्ये. कशी दिसायली बघा, एकदम खूपसुरत. अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, मोठे आमिर खान, सलमान खान, शाहरुख खान. आपल्या लग्नाची बुकिंग मग जुडी माझी. पब्लिक आहे यार वेटिंग साठी. फक्त रोड क्रॉस करण्यासाठी किती पब्लिक आहे बघा यार. मेंढ्या असल्या म्हणजे मेंढ्या. हे बघा समुद्रचा व्ह्यू, बघा समुद्रचा व्ह्यू. डबल मजला गाडी. असं चांगलं आहे. इकडून ना काहीतरी बघू. नाही आता तुम्ही बघितलं असेल. आता चाललो आता घरी. पाय पण लय दुखायले, फिरून 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 पाय पण दुखायले आहेत. समजा आता झालेला आहे. गेट ऑफ इंडियाला फिरलो, इकडे पण थोडं समुद्राच्या साईडला बसलो, फिरलोत. आता चाललोत आम्ही घरी. चला आता हे बघा, थोडा बघून घ्या नजारा मुंबईचा. आता जायला रेल्वे स्टेशनला, तिथून जाता घरी. रेल्वे स्टेशनला जायचं आहे, काढायचं आहे. तसं तर लेडीजच्या नंतर एक ब्लॉग काढत आहे मी. 2 महिने झाले असेल मला यूट्यूबला ब्लॉग टाकून. तर हे 2 महिन्याच्या नंतर काढलेला डायरेक्ट मुंबईहून शूट केलेला आहे ब्लॉग हा. चला आता जाऊयात.
बघा बिल्डिंग मेन हायवे आहे. पब्लिक बघा किती थांबते इथं एक रोड क्रॉसिंग करण्यासाठी. इकडे पण बघा, हे बघा इकडे पण मेन हायवे आहे मुंबईचा. बघा डबल मधला. हा अरे एक खोलं तर दोन्ही खोलतील की. एक नाही नाही अलग अलग आहे ना. चलून चलून थकलो आता. थोडासा ज्यूस पिऊयात आपण. बघा गन्ने का ज्यूस 20 रुपये गिलास. थोडासा ज्यूस पिऊयात आपण. लय चलून चलून थकलो यार. लय म्हणजे लय अपाट थकलो. थोडंसं पिऊया ज्यूस आणि जाऊया. तिथं आलेलं आहे स्टेशन, रेल्वे स्टेशन. इथं साहेबमधून गेलं की शॉर्टकट हे फॅशनचे. आपण गेल्या बारीच ब्लॉक टाकला होता. हे बघा तिथून तिथून कपड्याची लाईन आहे. गेल्या वेळेस आपण टाकलेला होता ब्लॉक. आता चाललो रेल्वे स्टेशन आलेलं आहे. जाऊन डायरेक्ट निघायचं घरीच. 20 रुपये गिलास गन्ने का ज्यूस. आलेलो डबल रेल्वे स्टेशनला. बघा बस ना. आता इथून डायरेक्ट घरची ट्रेन पकडायची. घरी जायचं, जेवण करायचं, रेस्ट करायचं थोडासा. ते गरमी होईल, अपाट गरमी होईल. पण अपाट गरमी. चलून चलून नुसते पाय दुखायला लागले. पाय पोपट व्हायचं तर पायामध्ये चप्पल पण नाहीये. पाय दुखायले म्हणून आता ट्रेन गेली म्हणून खाली बसलो आम्ही. हे बघा गाईज आता जस्ट आलेलो आहोत आम्ही घरी. 12-12:30 वाजलेले आहेत. तर आता जस्ट घरी आलो. तर आता जेवण बिवण करून फ्रेश होऊन, फ्रेश तर झालेलो आहे मी. आणि घरचे समजे होईल फ्रेश होऊन जेवण करून आपल्या ब्लॉगची इथंच एंडिंग करून टाकू. तर तुम्हाला आपला जर ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब भरून करा. कारण की लय दिवसाच्या बाद ब्लॉग आलेला आहे. आणि लवकरात लवकर शेअर पण करा, लाईक पण करा. भेटून नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.